नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी प्रतीक करंजकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी वारस्यावर. तर मित्रांनो, आज आहे श्री गणेश चतुर्थी आणि आज आहे तारीख 27/8/2025. तर आजच्या दिवशी आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आपल्या घरी आणि त्याच आगमनासाठी आता आपण जाणार आहोत गणपती बाप्पाला आपल्या घरी आणायला. आणि मस्त निसर्ग हिरवागार आहे बघा, एकदम साईडला कोकण आपला पूर्ण बहरला आहे. आणि ह्या श्रावणात म्हणजे आता श्रावण संपलं आहे, आता भाद्रपद सुरू आहे. तर असा अंगावर काटा येतो, म्हणजे एकदम ते दिवस म्हणजे सोनेरी दिवस म्हणतात ना, गोल्डन डेज आर कमिंग, ते आता झाले, सुरू झाले आजपासून. आज आपल्या गणपती बाप्पाचं आगमन आहे आणि आज मी धोतर नेसणार आहे मस्तपैकी. आणि सजरा धोतर आणि जो आपला उपरण आहे तो सगळं एकदम मस्त सुंदरपैकी असं नेसून असं घालून जाणार आहे आपल्या बाप्पाला घरी आणायला. तर बाप्पाला घरी आणणार, नंतर पूजा करणार, आरती करणार, त्यानंतर प्रत्येकाच्या घरी जाणार मी आणि बघणार कोणी कोणी कसा कसा डेकोरेशन केलं. माझं डेकोरेशन तुम्ही बघितलं असाल, नसेल बघितलं ती व्हिडिओ यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहे, नक्की बघा. आणि कसं गणपती सजवलं ते सगळं, ही गणपती सिरीज चालूच आहे आपली, तुम्हाला माहिती आहे. तर आता जाऊया पटकन, पाऊस पण येतोय, पावसात थांब जरा, तर 2 मिनटं बाप्पाचं आगमन होती, बरोबर की नाही. मग थोडासा झेंबा पडतायत पण पटकन जाऊया. कसं आता पाऊस आता पटकन टायमिंग समजत नाही ना, त्यामुळं. तर चला जाऊया आपल्या गणपती बाप्पाला आपल्या घरात आणायला. तर आता जाता आपल्या गणपती बाप्पाला आणायला घरात. तर धोतर आणि तो जरा गावात बिवात आहे ना इकडं, आणि पाय बी घसरतात ना. मग मम्मी बोलली का धोतर आता नको घालूस, नंतरला घाल. तर धोतर घालणार होता, पण आता कसा सगळा गिलगिलीत झाला आहे म्हणून पॅन्ट शर्टच घातला बघा. पॅन्ट शर्टच घातला, बोलो हा आपला टी शर्ट आला ह्या वर्षीचा बघा, कसा आहे, मस्त आहे ना. तर आणतात सगळे आपल्या बाप्पाला घरात आणतात. गणपती बाप्पा कधी 5:30 उठलोय, ते झाले थोडं डेकोरेशन केला. गणपती बाप्पा मोरया. लुदला जा बाबा, वाट बघतायत. हो. खाली बघा, खाली बघा. गणपती बाप्पा मोरया. चालू करा दोघा. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगळ मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. रुपये थांबणार होता तो गेला. मंगल मूर्ती मोरया. दगडी येते. मोरया. मंगल मूर्ती मोरया. मोरया. चौकडी गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.
आता काय आता जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जा जा तिकडे जा कोपऱ्यात जा. आता इकडला शूट सावकाश 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 आता इथं इथं मयू इथं मेन मेन मयू तिकडे इथं इथं नंतरला मी जातो घेऊन. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. म्हणजे आज जास्त पण राहूया व्हिडिओ आतमध्ये जात आहे आतमध्ये जा मग आज होतो का देवाला बोलतो मग कुठला तिकडे जातो मग गणपती बाप्पा मोरया. कुठला इकडे ठेव कुठे कुठे इकडे समोर इथे ठेव का साईडला हे ठेव मध्ये की मध्ये ठेव. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. सावका जा सावका जा पकड मजबूत. एका साईडला पूजा करतात. मित्रांनो अशा प्रकारे आपल्या गणपतीचं आगमन झालंय आणि एकदम भारी वाटतं एकदम भारी वाटतं एकदम एकदम भारीच एकदम भारी. तुम्हाला सांगता येणार नाही तुम्हाला पण तुम्ही आता म्हणजे आता मी रिसेंटली आता पटकन व्हिडिओ टाकली तर कोण म्हणजे असं पटकन बघायला भेटणार पण व्हिडिओ नक्की बघा कारण का आता सगळ्यांच्या आपल्या गणपती येतात घरात तर गणपतींना सोडून कोण मोबाईल हातात घेतो काय मी पण नाही घेत तर मग आरामशीत बघा व्हिडिओ हां. तर गणपती आलेत घरात आणि आता पूजा होईल आरती होईल त्यानंतर मग सगळ्यांच्या घरात जाऊया सगळ्यांचे डेकोरेशन बघूया आणि मग हा ब्लॉग मग आपला इथं संपल. आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं हा आपला ब्लॉग आगमनाचा होता गणपती बाप्पाच्या. तर संध्याकाळी मी जाणार आहे माझ्या मामाच्या गावाला तिकडं पण जाणार आहे तिकडं मामाच्या गावाला बाजूलाच आहे तुम्हाला माहिती आहे आमचं पोसरे मध्ये दोनोली गाव तेवढाच लागतो नंतरला गांगरे तर मग ते एकच गावाचं अंतर आहे जवळ आहे टेन्शनच नाही दोन्ही पण येऊन जाऊन असतो म्हणजे येऊन जाऊन नाही जातो पाया पडते आणि येतो परत. तर संध्याकाळी जाईन तो ब्लॉग येईल यूट्यूब चॅनलला लवकर. तर तिकडं कसा 1.5 दिवसाचे गणपती असतात ना मग प्रत्येकाच्या घरात जाऊन नाचतात आपलं जाकडी नृत्य सादर करतात आणि जे आपले गाणी असतात ना अशी भारी गाणी असतात ना एकदम एकदम असा पाय थिरकलाच पाहिजे ज्याला नाचता येत नाही त्याचा पण पाय असा हलल अशी गाणी असतात आणि बुवांचा आवाज तिकडच्या एक नंबर आहे म्हणजे खतरनाक नादच नाही. ती व्हिडिओ नक्की बघा आवर्जून बघा एवढा मी बोलतोय म्हणजे काहीतरी असणार व्हिडिओमध्ये मग एवढा खतरनाक मस्त भारी वाटतं. आता गणपतीची पूजा वगैरे होईल पूजा वगैरे करताना मी तुम्हाला दाखवून नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर जेवण खावण झाल्यानंतर मग आपण सगळीकडे जरा फिरूया मस्त वाडीत बिडीत खाली जाऊन येऊया. खाली मित्रांनी जो फोन केला नव्हता माझ्या तर काय जो कामात आणि मग कुठं फोन उचलत बसायचा मग मी बोललो थांब बाबा थांब नंतरला तुझ्या काही येता मी ते काय आता काय आपला किती कामा सजवलेलं गणपती सजवला आपला डेकोरेशन केला त्यानंतर मग म्हणजे 2च कामं सांगितले पण त्याला किती वेळ लागतो 2 दिवस जातातच पण 2 दिवस अगोदर आला होता मी
तर आता मस्तपैकी भारी वाटतं एकदम. आता जाऊया पूजा करूया आणि गणपतीची आणि मग जाऊ सगळ्यांच्या घरात डेकोरेशन बघायला. आमचा बाप्पा आणि तयारी चालू आहे. इकडे दुर्वांची माळ आहे, इकडे एक आहे आणि इकडे एक माळ आहे. मम्मीच बनवते दरवर्षी आणि कुठून पण आणते, पण भरपूर दुर्वा आणते कुठून पण आणते. पण किती आहे? 21 असतात ना. हां 21 जुड्यांची माळा. ही तयारी चालू आहे आता पूजेची आपल्या बाप्पाची. आणि सुंदर अशी आपली बाप्पाची ही मूर्ती आपली.
तोंड असं आंबालेला खूप मग कंटाळा आला, मग कुठे सांगू एवढं वेळा मला. मी सांगितलं जबरदस्ती नाही माझी. झालं आज संध्याकाळी गायब आहे. 5:30ला मी गायब. चाललंय वरती पाणी सांडलं तरी चालेल. चालेल बाबा वरती चालेल पाणी पडलं तरी चालेल. गणपा मोरया तुका करता बाप्पा विघ्नाची पूर्वीचे भागराजी सर्वांगी सुंदर शंभुराजी कंठी जोगे माळ मुक्तापणाची जय देव मंगलमूर्ती ओशी मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना मूर्ती जय देव गौरी कुमरा चंद्राची ओटी केशरा हिरे जगत मुकुट शोभा तर मित्रांनो आता नैवेद्य दाखवून झाला आहे, जेवण पण झाला आहे. तर तुला सावकाश जायला लागेल. सगळा गिलगिल आमच्या पोसऱ्यात ना सगळा गिलगिलीत असतो, कारण का आमच्याकडं कातल असतो, जास्त करून कातल आहे. अंगणात खालग्या पण नाही पडत, कोण टाकत पण नाही अंगणात कागद बिकत. बाकी कसं खालग्या पडतात ना पावलाच्या खाली, इकडं खालग्या पण नाही पडत. एवढ्यात कातल आहे, सडसडीत सगळा सटासट पाय सरतात. तर हां आता विषय येऊया, खाली जाऊया. तर जरा डेकोरेशन बघूया कसा काय केली नाही. जरा मित्रांकडे फिरून येता खाली जरा. आता माझा एक मित्र राहतो बाबू, त्याकडे जाऊन येता. तो तिकडं पण आहेत अजून एक दोन मित्र आहेत तिकडं, हे सगळीच मित्र आहेत तसं काय नाही. तर तिकडं पण जाऊन येता. आणि खाली काय बघताय, मम्मी बोलली खाली बघून जा. हो म्हणजे कसा कोण असाल विसर लोक आपला पावसा पाण्याचे दिवस आहेत. तर जाऊया आता. वांदर तुम्हाला दिसणार, फ्रंट कॅमेरा ऑन आहे ना, बॅक साईडला मला समोर दिसला समोर. तर जाऊया आता खाली आणि बघूया कसा डेकोरेशन केलेलं आहे. माझा कसा आपला आर्टिफिशियल आहे, म्हणजे का फुलाबिलांचा आहे तो. ते त्यांनी कसा केलेला आहे, घरातल्या घरात बनवलेला आहे. म्हणजे म्हणतात ना टाकावपासून टिकावसारखा पुठ्ठे वगैरे सगळं वापरून. तिकडे वरती पण एका काकान बनवलेलं आहे आमच्या इथं वरती. तर त्यांचं दाखवता मी नंतरला. आता इकडे जाऊया, खालनं वर जाऊया आणि मग संध्याकाळी जायचं मामाकं. तर मग कसा वरती टाईमपास नाही झाला पाहिजे, खाली पटकन शूट केला ना का मग वर जाईन. वर गेल्यानंतर मग तिथंच गाडी बिडी कपडे बिडे घालून गायब.
हा मग नाचायला म्हणजे इकडं पण म्हणजे तिकडे कसं ना भरपूर घरं असतात. म्हणजे रात्री सांगू तुम्हाला 10 वाजता सुरू झाला ना का मग सकाळी एक 8 वाजता 8 साडेआठ वाजता थोडं वाजतात. ऐकू काहीतरी केलं का ना 8:30 वाजता सकाळी मग जाम नाचता. तुम्ही बघा ती पण व्हिडिओ बघा खतरनाक गेलं जाबरा. चला हा बघा असं मस्त वाटतं ना हिरवागार. असा जर वर्षाच्या 12 महिने राहिला असतं तर काय नाही पाय कुसलं असतं लोकांचं पावसाच्या पाण्यासारखं. पावसातच बरा वाटतं एवढा मस्त ना एकदम हिरवागार असं गावाला भारी वाटतं. म्हणजे कसं तेवढा आपल्याला मुंबईवर नाही आता म्हणजे मी आता मुंबईवरून आलो तेवढ्यापुरती मला भारी वाटतं. इकडं लोकांना राहणाऱ्या पावसाला मग पावसात कसा सगळीकडे चिखल पडतात झाडतात ते धावायला कपडे बदला. तर आता इथं भात लावलेलं तुम्हाला दाखवतो बघा तिकडं खाली. आता इथनं दिसणार नाही मला दिसतं इकडनं दाखवतो मला भात लावलेला आहे. हा बघा मस्त हिरवागार असा हा बघा खाली सगळा हिरवागार. आपला कोकण म्हणजे कोकण हो. कोकण म्हणजे कोकणच. बाकी काय खतरनाक नादच नाही. हा बघा हा इकडे कलम आहे आणि पुढं आमचा कलम आहे. हा आमच्या भावकीचा कलम आहे आणि पुढं तो कलम आहे. त्या बाबूचं घर आहे तिकडं. ही बावीवरची घर आहे. इकडे खाली बाव आहे म्हणून बावीवरची घर आहे. नाही नाही असा कसा मग इकडं मध्ये घर आहे वगलायचा कसा हो काकी डेकोरेशन दाखवा बघू काय मस्त केली वाव. मग रात्रभर कळत होता माझा बाव टाकलं बाव ही काकींना त्याचे कासव आहेत कासव ही पियाची आहे भाव पियाची आहे. तो फुटाण दिला ना म्हणून त्याचा तोंडात असा आवाज येतो म्हणजे नीट बोलायला जमत नाही तर फुटाण लगेच इगळत नाही ना म्हणून. मस्त ना अशी कोकणात घरा भारी वाटतं ना असा आजूबाजूला घरा खतरनाक म्हणजे खतरनाक. जाऊया आता इकडं आमच्या मित्राच्या घरच्यावरती थोडं डाऊन यासाठी मेन घर आहे आपल्याला म्हणजे तिथे जायचं आहोत. त्यांनी सकाळी कालपासून फोन करतोय हे बाबू इकडे या. आमचा बाबू शेठ काय काय दाखव तरी. नमस्कार मस्त केलं असेल मस्त म्हणजे काय तर मला बोलले काल तर मस्तपैकी असा डेकोरेशन केलं आहे आमच्या बाबूनी. मागे विठ्ठलाची मूर्ती आहे आणि सुंदर असं बघ एकदम भारी घरच्या घरी. म्हणजे गावाला जास्त करून आता मी मुंबईवरून आणलं म्हणजे इकडे मार्केट वगैरे जास्त असतात. इकडे गावाला कसं जे टाकापासून टिकाव म्हणजे काय जास्त ही नाही. हे आपला कार्ड पेपर आहे परत पुठ्ठा आहे बस आणि त्याची आयडिया इकडे. आता आपण दुसरीकडे जाऊया. वरती पण एक डेकोरेशन आहे म्हणजे भारी आहे तिकडे पण तिकडे जाऊया. तर आमचं बाबू शेठ आणि हा त्यांचं घर आणि त्यांची म्हणजे त्यांचं डेकोरेशन आणि आपल्या बाप्पाची मूर्ती बघितलात तुम्ही. आता आपण जाऊया वरती यसूक. हा आमच्या यशचं घर आणि तो नाही घरात चिपळूणला गेला फोन केलेला आम्ही. तर त्यांनी कसा मस्त केला डेकोरेशन. तर स्टेटसला आपण बघितलेलं आहे तर आता जरा प्रत्यक्षात बघायला जरा बरं वाटतं नाही. तर ह्या बाजूला आहे डेकोरेशन आमच्या येसूचा. तर हा बघा मस्त सुंदर असा डेकोरेशन केलं ना म्हणजे मागे स्वामींची मूर्ती आहे असं आणि हे बाजूला पिटुकले उंदीर मामा आपले भारी येते बघा. ह्या बाजूला आहे ह्या बाजूला आहे
आणि ही आपल्या बापाची मूर्ती. म्हणजे ह्या बाजूला बघा हे सेम आहे ह्याच्या काय हे कारामाती पोर आहे. म्हणजे कसं डबल अजिबात नाही, म्हणजे कसं एकच साचा घेऊन बनवली नाही, म्हणजे कसं दोघांच्या पण सेटअपला म्हणजे डेकोरेशनच्या आपल्या मस्त वाटतं असं भारी. तर आता इकडं झाला आपला वरती येसू जाऊन येसू नव्हता रे. हे बघा कोंबडी आहे पण बोचत नाही पहिल्यासारखं कोंबड्या. पहिल्या कोंबड्या डोलं करायचे बाहेर म्हणजे अंगावर यायच्या. हे पोरा घरात काय करतोस चल. आताच्या कोंबड्या बोचत नाही. चला खाली जाऊया एक आपण. तर ही आहेत आमची वाडाखालची पोरा. तर सगळ्यांनी सेम टी शर्ट घातले, म्हणजे ग्रुपचा एक आमचा होता अगोदर. हा बघा सगळा सारखा. ही साक्षी, ही आमची ताई, ही आमची गावकरणी. हाय हाय हा गावकर इकडं. मित्रांनो अशा प्रकारे जास्त नाही पण एक दोन गणपतींचे म्हणजे असं भारी. म्हणजे कसं हे माझे मित्र आहेत ना दोन खाली, त्यांनी असा एकदम भारी केलं म्हणजे डेकोरेशन. म्हणजे गावच्या आपल्या गावाला काय जास्त सामान वगैरे भेटतो पण कसं महाग असतं किंवा पण त्यांना कसं त्यांच्या अंगात कला आहे. म्हणजे कलाकार तर सगळेच आहेत हो. त्यांच्या म्हणजे ज्यांना आवड आहे, ज्यांना हौस आहे की आपण स्वतःहून बनवलेलं काहीतरी गणपतीसाठी असं म्हणजे असं हौस असते ना ती. त्यामुळे त्यांनी असं मस्तपैकी छान असं बनवलं. भारी वाटतं. काय काय विकत आणतात ते कसं असं म्हणतात ना मेहनत केल्यावर जो फळ येतो ना तो त्या फळाची चव वेगळी असते आणि विकत घेतलेल्या फळाची चव वेगळी असते. असं म्हणजे आयत्या भेटलेल्या फळाची चव वेगळी असते. तर हा मी बघितला तर मित्राचा फोन येतो सारखा. तो आला आहे इथं आला होता बाजूला भोमात, तर मला घ्यायला आला आहे. तर त्याला बोला 5 मिनटं थांब. अर्धा तास थांबला आहे मी. आता जाता पटकन आणि आता गांगरेत पण जातो. आणि गांगरेत पण तुम्हाला मी 1-2 गणपतींचे दाखवतो तुम्हाला डेकोरेशन केलेलं. म्हणजे कसं थोडाफार तुम्हाला पण समजा म्हणजे तिकडं पण करतात. गेल्या वर्षी पण तुम्हाला दाखवलं असेल. तो माझा एक मित्र आहे कुमार म्हणून, त्याच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवतीभोवती जसं म्हणजे त्यांनी बनवलं आहे, जे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे तसं त्यांनी बनवलेलं. तसं त्याने तो बनवलेला एक नंबर खत्री. ते घालत जाऊया. ते आला आहे आता घालायला वाटतं शिव्या. चला आई हा मागचा एक आणि पुढचा एक आम्हा दोघांनी घ्या नव्हती आणि इकडे बाजूच्या गावात आलेली. तर बोलतो चल जाऊया. मी बोललो अरे आम्ही दोघा पण जागा कशी होईल आणि बँक पण आहे बघा. तर बोलतो ये रे या मग ये बोलला जातो आता गांगरेत. बोललो सर तिकीटचा पैसे पण असतील ना. म्हणून बोललो थांब येत आहे. म्हणून आता जाता का आमचा रायडर आहे रायडर वाट दाखवतो. पाळलाय भरपूर वेळा. जाम गाडी नाही फुटली हा फुटला आहे. एक नंबर. आणि मित्रांसोबत अशी मजा येते हो. अशी बघा चौका एकदम कशी बसलेला एकदम खतरनाक. नाद नाही करायचा. हा बघा नाद नाही करायचा. नाद केला वाया गेला. हा बघा माझं गेला कोण गेला माहित नाही. एकदम जबरदस्त. पोपट कट काय पोपट कट हा म्हणतात. पोपट कट कुठला पोपट विटू पोपट कट हो. हा बघा खतरनाक जबरदस्त. तर आता गांगरेत पोचलोय. आता घरात जातो. आणि आमची बारकी आहे म्हणजे बारक्या मामाची मुलगी आहे. ती एवढी हौशी आहे ना नाचायला. म्हणजे मी असलो ना आणि मग असं तोंडाने टिवून असं बोलून ना ढेंका टक कशी नाचते. एकदम मस्त नाचते. म्हणजे एकदम ती हौस एकदम. आता 1च वर्ष झालं असेल. एकदम भारी आहे नाचायला एकदम भारी खेळते. तर जाऊया आणि मामाच्या जाऊन गणपती आणि डेकोरेशन दोन्ही बघूया. मी काय बघितलं नाही कारण का इकडे रेंज नसते ना त्यामुळे. काय करता हा हो मग 3-4 वेळा आठवण काढून झाली आहे मग नाही तो हा भेटला ना बोल जाऊन येऊया. व्हिडिओ करतोय
चला येतो. ये हो हा खाली मामाचं घर, दुसऱ्या मामाचा, आणि हा आमच्या मामाचा, म्हणजे एकच घर आहे पण त्याने खाली नवीन बांधलं ना. तर हा आमचा बाबा जर मला बघून आता उठलं. आणि तिकडं आमची खाली ताई आई होती. आता घरात कोण नाही वाटतं, खाली भजन चालू आहे. आई कुठे गेली हो? हा इकडे डेकोरेशन आहे. आणि हा आपला बाप्पा. बुड्ढा ए ढंका टक्कर 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 नाच नाच. ढंका टक्कर 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 ढंगर टक्कर ढंगर टक्कर ढंगर टक्कर ढंगर टक्कर हातवर 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 ए ढंगर टक्कर ढंगर टक्कर ढंगर टक्कर ढंगर टक्कर ढंगर टक्कर. तर गेल्या वर्षी त्याने माझ्या मित्रांनी डेकोरेशन केलं ना. हा बघा हा घर त्याचा. तर ह्यावर्षी काय केलं ना बघूया. माझ्या मते बघूया काय केलं नाही. तो मगाशी बाहेर भेटला. ही आमची आयो कुठे. तर मित्र गेला होता बाहेर, कुमार आमचा मगाशी बाहेर गेला. हा मगा मस्तपैकी पहिला आपला गणपती बाप्पा बघा, आणि त्याने केलेला डेकोरेशन गेल्या वर्षी गेलेला तशापेक्षा थोडा वेगळा आहे. हा बघा मस्त लाईटिंग बिटिंग. आणि हा सगळा त्याने घरात केला नाही, सगळा बॉक्स वगैरे रेडी एकदम भारी केला नाही. म्हणजे क्रिएटिव्ह माइंड. म्हणजे आता हा मी बोललो ना तिकडं तसा मित्र आता इकडं असा हा एक आहे. तो म्हणजे स्वतःच्या हौस असते ना, म्हणजे त्याच्या काही ना काहीतरी वेगळा करायचा दरवर्षी, तसा करणारा बघा एक हा आपला बाप्पा. तर ही व्हिडिओ म्हणजे हा ब्लॉग आपला इथपर्यंत संपला. आणि पुढचा ब्लॉग येणार आहे तो नाचाचा आहे. म्हणजे जो आपला म्हणतात आपला जाखरी नृत्य प्रत्येकाच्या घरात जाऊन सादर कसं करतात तो ह्या पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल तुम्हाला. तर हा ब्लॉग इथपर्यंत थांबला म्हणजे झाला संपला इथे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण का अजून भरपूर व्हिडिओ आपल्या कोकणासंबंधित, बाकीच्या आपल्या पर्यटनासंबंधित सगळ्या व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला येतील. नक्की बघा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.